नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या या भागामध्ये गुरुजी आलेले आहेत. गुरुजी नंदिनीला म्हणतात की हे बघ नंदिनी, लक्षात ठेव नंदिनी, कधी कधी कर्तव्यासाठी आपल्याला असा काही मार्ग निवडावा लागतो, तो मार्ग आपण कधीही निवडलेलाच नसतो. आणि हे बघ, तू बहीण या नात्याने मोठी आहेस आणि जाऊ या नात्याने लहान आहेस. धाकटी असल्या कारणे मात्र तुला ह्या दोन्ही नात्यातील दुवा व्हायचा आहे, लक्षात ठेव. नंदिनी आणि जीवाला गुरुजींचा सांगितलेला काही अर्थ कळत नसतो. गुरुजी पुढे म्हणतात की हे बघ नंदिनी, तूच आता नंदिनी आहेस आणि तूच युधिष्ठिर आहेस. आणि तेव्हा नंदिनीला आईंची आठवण होते. ती म्हणते की आई असत्या तर खरंच किती बरं झालं असतं. त्यानंतर गुरुजी पुढे म्हणतात की हे बघ, या अगोदर सुद्धा मी हे सांगितलेलं आहे की जे आपलं नसतं तर ते कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी ते हातून निसटून जातं. त्यानंतर गुरुजींना नंदिनी विचारते की हे बघा गुरुजी, पण ही युधिष्ठिराची गोष्ट आहे ती तुम्ही मला का सांगितली बरं? त्यावरती गुरुजी नंदिनीला म्हणतात की नंदिनी, विचार कर, शेवटी तुझं तुलाच कळेल. त्यावरती आता जीवा विचारतो की तुम्हाला सगळंच माहिती आहे का? त्यावरती गुरुजी म्हणतात की मला इतकंच माहिती आहे की काही काही गोष्टी मात्र जाताना आपलं बरंचसं काही घेऊन जातात, म्हणून लगेच आपण पूर्ण रिकामे होत नसतो. जागा मात्र उरते ना, त्यामध्ये गुपित दडून ठेवावे लागतात. वेळ येण्याच्या अगोदर कळलेली गोष्ट आणि वेळ निघून जाण्याच्या नंतर जी काही जडलेली नाती आहेत त्यांचा शेवट मात्र दुःखद असतो. त्यावरती जीवा म्हणतो की गुरुजी, तुम्ही जे काही बोललात ना ते आम्हाला सगळं नाही कळाले. त्यावरती गुरुजी म्हणतात की कळावे अशी अपेक्षा सुद्धा नाही. बघा, उन्हाळा सरल्यानंतर पाऊस येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. थोडासा वेळ जाऊन द्या, जे काही करतात ते करत राहा, त्यामुळे सर्व काही ठीक होईल. आणि गुरुजी हात जोडून शुभम होतो असं म्हणतात. जीवा आणि नंदिनी गुरुजींकडे पाहतच असतात. गुरुजींचा सांगण्याचा अर्थ काय असतो हा त्यांना उलगडलेला नसतो, परंतु नक्की काय आहे याचा ते विचार करत आहेत. त्यानंतर गुरुजी हरिओम असे बोलून आपली बॅग वगैरे घेतात आणि परत काही न बोलता निघून जातात. जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात. दोघेही शेवटी विचारात पडतात. त्यानंतर इकडे वसुहत्या रूम मध्ये येते. तेवढ्यात विजय तिथे सरबत घेऊन येतो आणि वसुहत्याला सरबत घ्या असं म्हणतो. अगदी रोमॅन्टिक भाषेत तो बोलत असतो. त्यावरती वसुहत्या त्याला विचारते की कोण तुम्ही? तेव्हा आता विजय म्हणतो की तुम्ही असं का विचारतात? नक्की तुम्ही विजय अत्करीच आहात का? त्यावरती आता विजय हसतो आणि म्हणतो की हो, मी विजय अत्करीच आहे, द्या टाळी, म्हणून तो आणखीनच हसतो. त्यावरती वसुहत्या विचारते की काय खरंच तुम्ही अत्करी आहात का? त्यावरती आता विजय हसतो आणि म्हणतो की हो, सिरियस, तुम्ही मला असं का विचारतात की मी विजय अत्करी आहे तर? त्यावरती वसुहत्या म्हणते की कारण मी ज्या विजयरावांना ओळखते ते कधीही माझ्याशी खोटं बोलत नाहीत. त्यावरती विजय विचारतो की खोटं? आणि मी कधी खोटं बोललो? वसुहत्या म्हणते की मगाशीच जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता त्यावेळेस मात्र तुम्ही कुलकर्णी रोडच्या एका लिंबू सरबताच्या स्टॉलवर उभे होता आणि तेथे उभे राहून तुम्ही लिंबू सरबत पित होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही कुठे आहात त्यावेळेस तुम्ही म्हणालात की काय मी घरी आहे. विजय म्हणतो की हो, त्यावेळेस तर मी घरीच होतो. ते इनफॅक्ट असं म्हणायचं की मी घरीच आहे. त्यावरती वसुहत्या म्हणते की विजयराव, माझ्याशी खोटं बोलू नका. लिंबू सरबताच्या स्टॉलवर मी तुम्हाला लिंबू सरबत पिताना बघितलेलं आहे. त्यावरती विजय म्हणतो की हो का, तुम्ही मला बघितलं, मग त्यावेळेस तुम्ही मला विचारण्यासाठी का आला नाहीत? त्यावरती वसुहत्या म्हणते की हो, मी तुमच्या बरोबर बोलायला येतच होते आणि तेवढ्यात मध्ये एक गाडी पास झाली आणि ती गाडी निघून जाईपर्यंत तुम्ही मात्र गायब झालेला होता. आणि हे बघा, मला पूर्ण खात्री आहे की मी तुम्हाला बघितलं होतं. पाठमोरे उभे होते. तर पाठमोरे म्हटल्यानंतर विजयला लगेच पॉइंट सापडतो. तो म्हणतो की बघा, यातच पॉइंट आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही मला पाठमोरे पाहिले, असं सुद्धा असू शकतो की माझ्यासारखं दिसणारा दुसरा कोणीही असू शकतो. जेव्हा मी गाडीने आता काव्याला धडक द्यायला निघाला होतो तेव्हा पाठमोरी मला नंदिनी ही काव्यच वाटली होती, परंतु जेव्हा मी धडक दिली त्यावेळेस मला कळाले की ती काव्य नाही तर नंदिनी आहे म्हणून. त्यामुळे आपण काय शिकलो की एखाद्या पाठमोरे पद्धतीने एखादी दुसरीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसू शकते आणि ती खरंच कोण व्यक्ती आहे हे जर तपासायचं असेल तर त्यासाठी चेहरा तपासावा लागतो. जो बरोबर आता वसुहत्याला विचारात पाडतो. वसुहत्या विचार करते आणि म्हणते की हो, तुमचं बरोबर आहे. त्यानंतर आता इकडे पार्थला आता खूपच उशीर झालेला आहे. तो घड्याळात बघतो तरी खूपच उशीर झाला. आईचे 2 मिस कॉल येऊन गेलेले आहेत, म्हणून तो आता दिव्याने टेबलवर ठेवलेलं जे काही लेटर आहे ते पाहतो आणि तो लगेच आता बाहेरून म्हणजे तेथून कॉल करतो आणि मिस दिव्या यांना आतमध्ये बोलावतो आणि दिव्या आतमध्ये येते. पार्थ विचारतो की हे कसलं लेटर आहे? त्यावरती दिव्या म्हणते की तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला मात्र माझं रेजिग्नेशन लेटर हवं आहे, त्यानंतर उद्या तुम्ही मला सकाळी टर्मिनेशन लेटर देणार आहात म्हणून. परत आता दिव्याचं नाटक सुरू होतं. ती म्हणते की नाही सर, हे बघा तुमचं बरोबर आहे, कारण या कंपनीत काम करण्याची माझी खरंच अजिबात लायकी नाही आणि आज मात्र मला माझी लायकी कळाली.
खरंच मी सुद्धा अगदी जबाबदारपणे वागायला हवं होतं. माझ्यावर जबाबदारी आहे हे मला कळायला हवं होतं. हे बघा सर सिनियर आर्किटेक्टच्या पोझिशनला आहे आणि मी असं सगळं काही मिस कसं करू शकते. त्यावरती पार्थ म्हणतो की चूप, एकदम चूप, इतर मी तुम्हाला खरंच कामावरून काढेल बर का. त्यावरती दिव्या म्हणते की हे बघा सर तुम्हाला खरंच काढायचं आहे म्हणूनच तुम्ही रेजिकेशन लेटर मागितलेलं आहे ना. सर ठीक आहे, तुम्ही ते आता जे लेटर दिलेलं आहे ना मी ते स्वीकारा, ते लेटर मान्य करून प्लीज मला जाऊन द्या. त्यावरती पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी मात्र ते अगदी मान्य करतो, परंतु मला एक गोष्ट सांगा की दुपारी एक्झॅक्टली नक्की काय झालं होतं, न सांगता घाईने कुठे गेला होतात. त्यावरती आता दिव्या म्हणते की हे जर दुपारीची विचारलं असतं तर बरं झालं असतं. त्यावरती पार्थ आता थोडासा ओरडतो आणि हेच ते, मी जर दुपारी विचारलं असतं नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि प्लीज दुपारचा विषय घेऊ नका, नक्की काय म्हणायचं आहे बरं आणि काय झालं होतं दुपारी. तेव्हा आता दिव्या लगेच सांगायला सुरुवात करते की सर बघा काय झालं, कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे प्रेझेंटेशन आहे मी रेडी केलं होतं आणि मेलमध्ये अटॅच करून मी ते तुम्हाला सेंड करणारच होते, परंतु सेंडचं बटन दाबण्याच्या अगोदरच मला शेजाऱ्यांचा कॉल आला आणि ते म्हणाले की तुमच्या घरातून नळ चालू राहिलेला आहे, सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे, दाराच्या बाहेर पाणी यायला लागले, गाद्या ओल्या झालेल्या आहेत आणि माझं पिल्लू रॉबिन आत अडकलेला आहे. आता दिव्या रडतच सांगत असते, तो खरंच खूप भुंकतोय. हे सर्व ऐकून सर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे बघा सर मला कळतच नव्हतं की मी काय करू आणि मला माझ्या डोळ्यासमोर रॉबिन दिसला असा पाण्यामध्ये अडकलेला. हे बघा सर मला खरंच काहीच कळत नव्हतं की काय करू. पुढचा मागचा कोणताही विचार न करता घरी निघून गेले त्याला वाचवण्यासाठी. खरंच सर मला वाटलं नव्हतं की मला येण्यासाठी इतका उशीर होईल म्हणून. हे बघा सर क्लायंट सुद्धा लवकरच आले होते. घाईघाईत मात्र मी जाताना पर्स घेऊन गेले आणि तसाच माझा टेबलवरती फोन तसाच राहिला. आणि हे बघा सर जेव्हा हे सगळं काही माझ्या लक्षात आलं मी इतकी घाबरून गेले होते, तुम्हाला खरंच मी काही सांगू शकले नाही आणि सर खरंच मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू आणि रडण्याचं मोठमोठ्याने नाटक करते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की पाणी घ्या आणि पार्थ मात्र आता ते लेटर फाडून टाकतो आणि म्हणतो की कोण चूक आणि कोण बरोबर यामध्ये पडायला नकोच. त्यावरती आता दिव्या पाहतच असते आणि विचारते की सर म्हणजे तुम्ही मला टर्मिनेट नाही करत राहात का. त्यावरती आता पार्थ नाही असं म्हणतो. दिव्या लगेच आता खूपच अगदी मोठ्याने रडत म्हणते की सर थँक्यू सर, थँक्यू, खरंच थँक्यू सो मच सर. हे बघा सर खरंच माझ्याकडून चूक झाली, परंतु माझा जॉब माझा राहिला, खरंच थँक्यू सो मच. आरतीला बाजबाज करत असतो परंतु रडण्याचं नाटक तिचं सुरूच असतं. हे बघा सर उद्या येताना मात्र मी तुमच्यासाठी ऑमलेट पाव घेऊन येईल, थँक्यू सो मच सर. तेव्हा आता पार्थ ऐकून घेतो, डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की उद्या सकाळी 9 वाजता शार्प 9 वाजता कुठलाही पदार्थ न आणता तुम्हाला कळाले ना. त्यावरती लगेच आता ही दिव्या हसते आणि म्हणते की ओके सर तुम्ही म्हणाल तसं, थँक्यू वन्स अगेन. तेव्हा आता पार्थ त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की जा, गुड नाईट, तुम्हाला उशीर झाला असेल, तुमचा रॉबी वाट बघत असेल. त्यावरती दिव्या परत थँक्यूच करत असते. वन्स अगेन सर बाय, थँक्यू असं बोलत बोलतच ती आता निघून जाते. त्यानंतर आता इकडे वसू आत्या विजयची माफी मागते, माफ करा मला माझ्याकडून गैरसमज झाला. त्यावरती लगेच आता हा विजय म्हणतो की नाही, तुम्ही तर मला लिंबू सरबताच्या स्टॉलवर लिंबू सरबत पिताने पाहिलं. एका कंपनीचा मालक मात्र आता एका फालतू रस्त्यावरच्या स्टॉलवर उभा राहून लिंबू सरबत पिईल का, म्हणजे मी तुम्हाला इतका लो स्टँडर्डचा वाटलो का. त्यावरती आता वसुहत्या म्हणते की नाही हो, आणि हे बघा तुम्ही कशाला असं लिंबू सरबत रस्त्यावर उभं राहून पिताल, माफ करावर का जावे बापू मला. त्यावरती आता विजय म्हणतो की माफी मागू नका, परंतु या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली का, म्हणजे मला 7 वर्षाचा कारावास, काहीतरी खडीफोड वगैरे काही असं वगैरे. त्यावरती वसुहत्या म्हणते की अहो विजयराव मी असं का करेल, तुम्ही का असं बोलतात ओ. आणि विजय आता वसुहत्याला ती लिंबू सरबत देतो, लवकर प्या, अगदी तुम्हाला थंड वाटेल. वसुहत्या आता सरबत पिते आणि खूपच खुश होते आणि म्हणते की कमाल झालेला आहे, अगदी खरंच कमाल. तेव्हा आता वसुहत्या बाहेर जाते तर विजय स्वतःला म्हणतो की आज तू वाचला, परंतु आता मात्र स्वतःला यापुढे मात्र आता जपावं लागेल, परत असं व्हायला नकोय. त्यानंतर जीवा आता रूम मध्ये एकटाच बसलेला आहे, गुरुजींचं बोलणं आठवत, कारण गुरुजी म्हणलेले असतात की जे आपलं नसतं ते कधीही आता आपल्या हाती येतच नाही, ते निष्ठून जातच. तेव्हा त्याला नंदिनी आणि त्याने पाळण्यासोबत जे काही आपलं बाळ पाळण्यामध्ये घालत जे स्वप्न पाहिलेलं आहे ते सर्व क्षण त्याला आठवत असतात. आणि तेवढ्यात नंदिनी तेथे येते फ्रेश वगैरे होऊन आणि ती जीवाकडे पाहते आणि ती जीवाला जवळ घेत विचारते तुम्हाला नक्की पाळण्याबद्दल आठवतं ना. त्यावरती जीवा म्हणतो की हो, पाळणं सुद्धा आठवतो आणि सगळं काही आठवतं. गळीच्या खोलीमध्ये त्या पाळण्याला नेऊन ठेवल्यापासून मला खरं त्याची खूप आठवण येते, परंतु काही झालं तर मी तिकडे नाही जाणार आणि तो पाळणा मी नाहीच बघणार, कारण तो पाळणा बघितला की मला रडायला येणार आणि बाळाच्या आठवणी येणार आणि पुन्हा मात्र आता मला तू समजवणार आणि शेवटी नाही नकोच, मला ते नाही आवडणार. त्यावरती आता नंदिनी विचारते की
तुम्हाला जर रडावंसं वाटलं तर तुम्ही माझ्या कुशीमध्ये शिरून रडू शकतात. त्यावरती जीवा उठतो, नंदिनीचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ नंदिनी, तुला सुद्धा रडावंसं वाटलं तर तू सुद्धा माझ्या जवळ येऊन खूपच रडू शकते, पण तू मात्र असं दबावाखाली राहू नको. त्यानंतर जीवा म्हणतो की हे बघ अगं नंदिनी, मला फक्त तुझे केस, डोळ्यातली पाणीच नाही तर तुझे केस सुद्धा ओले आहेत, ते सुद्धा पुसायचे आहेत. आणि तो नंदिनीला धरतो आणि तिला आरशासमोर उभं करतो. तेव्हा आता टॉवेल घेऊन मात्र तो आपल्या हाताने तिचे केस ओले आहेत तर ते कोरडे करत असतो. जीवा आता नंदिनी अगदी केस तिचे कोरडे आहेत ते कोरडे करत असतो आणि तिच्याकडे पाहत असतो. नंदिनी सुद्धा आरशामधून जीवाकडे पाहत असते. जीवा आपली किती काळजी घेतो हे नंदिनीला आता अगदी पदोपदी जाणवत असतं. ड्राय मशीनने मात्र तो तिचे केस सुद्धा सुकवत असतो. तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा ते सगळं काही झाल्यानंतर आता दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. जीवा म्हणतो की ओके, नंदिनी फक्त स्माइल करून ओके असं म्हणते. तेव्हा आता जीवा तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की नंदिनी काहीतरी मिसिंग आहे. तेव्हा आता टिकली आहे तर ती टिकली आरशाची तो काढतो आणि तिच्या कपाळी लावतो आणि म्हणतो की परफेक्ट. आणि त्याच वेळेस आता नंदिनीचा पोटाला हात जातो. तिला बाळाची आठवण होते आणि तिचे डोळे पुन्हा भरून येतात. तेव्हा आरशामधून जीवा तिच्याकडे पाहतोय. तेव्हा नंदिनी म्हणते की नक्कीच काहीतरी मिसिंग आहे. आता गुरुजी जे काही म्हणलेले असतात की जे आपलं नसतं ते कितीही जवळ आलं तरी हातून ते निष्ठून जातं, हे सगळं काही आता ते दोघांनाही आठवत असतं आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आपलं बाळ गेल्याचं दुःख त्यांना पदोपदी जाणवत असतं आणि दोघेही आता हिरमुसल्याच्या चेहऱ्यासारखे होतात. परंतु गुरुजींच्या सांगितल्याने त्यांना थोडासा धीर वगैरे येतोय. नंतर आता जीवा हा नंदिनीला म्हणतो की हे बघ, गुरुजींच्या बोलण्याचा संकेत, गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ आपल्याला कधी अगोदर कळतो का? नाही ना? त्यावरती नंदिनी विचारते की गुरुजींनी आज आपल्याला जी गोष्ट युधिष्ठिराची सांगितलेली आहे तर ती गोष्ट त्यांनी का सांगितली असेल आणि ते असं का म्हणाले असतील की तूच युधिष्ठिर आणि तूच नंदिनी, आणि यामागे खरंच नक्की काहीतरी अर्थ असेल. नक्की त्यांना काय सांगायचं असेल? गुरुजी म्हणाले की कर्तव्य पूर्ण करत असताना कधी कधी असा मार्ग निवडावा लागतो की या अगोदर तो मार्ग आपण कधीही निवडलेला नसतो. आणि मला हेच कळत नाही की नक्की त्यांना काय म्हणायचं आहे, नक्की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय असेल बरं? गुरुजींना नक्की काय सांगायचं असेल? खरंच जीवा मला कळतच नाही की नक्की काय असेल बरं. त्यावरती आता जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, तू जास्त विचार करू नकोस, आता झोप तू, आपल्याला जायचं आहे. तेवढ्यात आता मानिनी तेथे दरवाजात येते आणि विचारते की काय रे, अरे उद्या कुठे जायचं आहे तुम्हाला? आणि उद्या कुठे जाऊ नका, खास करून म्हणजे नंदिनी तू दुपार नंतर मला घरी हवी आहे. त्यावरती जीवा विचारतो की का पण काय आहे उद्या दुपारी नंतर? त्यावरती आता मानिनी म्हणते की ते मी आता नाही सांगू शकत. तुम्ही नक्की उद्या कुठे चाललात बरं? मानिनी म्हणते की हे बघा, दुपार नंतर तुम्ही मला घरी हवे आहात, अगोदर मात्र कुठेही जाऊ शकतात. त्यावरती नंदिनी म्हणते की आई ठीक आहे. त्यानंतर आता मानिनी म्हणते की नंदिनी अगं चल ना तू माझ्याबरोबर वॉकला, माझ्या नातीशी थोडेसे गप्पा मारेल, चल ना प्लीज. त्यावरती आता नंदिनी लगेच जीवानला विचारते मानिनी समोर, काय तुम्हाला चालेल का, जाऊ का मी? त्यावरती आता लगेच जीवा म्हणतो की अजिबात नाही, अजिबात नाही, कारण रात्री झोपण्याचा जो काही वेळ आहे तर तो बाबांचा आहे, बाळाचा म्हणजे बाळाला बाबांच्या शेजारी झोपण्याचा. त्यामुळे आजी आज नाही तर तू उद्या नातीशी गप्पा कर, आज नाही. तेव्हा आता मानिनी म्हणते की बरं बाबा ठीक आहे, घ्या तुम्ही तुमचा वेळ, मी काव्याला फोन करते आणि तिच्याशी गप्पा करते. तेव्हा जीवा लगेच दरवाजा बंद करून घेतो. त्यावरती आता लगेच म्हणजे नंदिनी म्हणते जीवा हे सर्व नाटक करताना खरंच खूप गिल्टी वाटतं. आई मात्र आजी होण्याची स्वप्न पाहतात. जीवा आपण जे काही करतो ते बरोबर नाही करत ना? त्यावरती जीवा म्हणतो की हे बघा, आपण काही बरोबर सुद्धा करत नाही आणि काही चुकीचं सुद्धा नाही करत. सध्या असा निगेटिव्ह विचार करायलाच नको, आपण तुझ्या टेस्ट केलेल्या आहेत, त्यामुळे आता मात्र काही प्रॉब्लेमच नकोय. त्यावरती नंदिनी म्हणते की जीवा काळजी करू नका, उद्याचे रिपोर्ट आहे ते पॉझिटिव्हच येतील, सगळं काही अगदी नॉर्मलच होईल. त्यानंतर आता इकडे पार्थ ऑफिसला आलेला आहे आणि दिव्या धावत धावतच येते आणि ह्या पार्थच्या केबिन मध्ये येत आता दम टाकत म्हणते की सर, ओ सर, गुड मॉर्निंग. त्यावरती पार्थ विचारतो की तुमचे 9 वाजलेत का? तेव्हा आता दिव्या आपला फोन पाहते. पार्थीला पुढे म्हणतो की काल फोन न उचलल्यावरून काय झालं होतं हे तर माहितीच आहे, त्यामुळे आज मात्र पुन्हा पहिले पाढे हे 55. सकाळपासून मी तुम्हाला 2 फोन केलेले आहेत आणि जर तुम्हाला फोन उचलायचा नसेल, तुमचा फोन इकडे द्या, द्या लवकर इकडे द्या. त्यावरती दिव्या आता घाबरतच म्हणते की सर. खाली मान घालत तो फोन पार्थच्या हातात देते. त्यावरती आता पार्थ तिच्याकडे बघत असतो. दिव्या आता खाली मान घालत म्हणते की सर, रॉबिनने मात्र मगाशी त्यावर सुसू केली. त्यावरती पार्थ लगेच शी करत तो फोन बाजूला फेकतो. तेव्हा दिव्याला फार हसायला येते, ती हसत आहे आणि ती परत म्हणते की आय एम सो सॉरी, आय एम जोकिंग, असं काही झालेलं नाही आणि परत जोरजोराने हसते. ऍक्च्युली कसं की माझ्या फोनचा स्पीकर खराब झालेला आहे, तुम्ही मला फोन केला पण तुम्हाला नाही कळालेला आणि खरंच त्याबद्दल सॉरी. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे तुम्ही सरळ सरळ सांगू शकला असतात. दिव्या म्हणते की सर,
सरळ सांगण्यामध्ये कोणती मज्जा आहे बरं? बघा, मी तुमच्या हातामध्ये फोन दिला आणि मी तुम्हाला असं सांगितलं की रॉबिनने त्यावर सुसू केली आणि त्यानंतर मात्र तुमची जी काही रिॲक्शन आली तर ती बघून मला खरंच खूपच छान वाटलं. त्यामध्ये काहीतरी एक वेगळीच निराळी मज्जा होती. आणि बघा, आलं की नाही हसू. त्यावरती पार्थ म्हणतो की कामाबद्दल बोलूयात का? वरती दिव्या म्हणते की सर थांबा ना, मला सुसू या विषयावरती खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पार्थ विचारतो की सुसू हा अत्यंत महत्त्वाचा विषय असू शकतो का? त्यावरती दिव्या म्हणते की सर, हा खरंच खूप खोल विषय आहे सर. आणि हे बघा सर, उद्या तुम्ही बाबा होणार आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्या पिंट्याने उद्या तुमच्या फोनवर सुसू केली, तेव्हा पहिल्यांदा तुम्ही काय करताल बरं? तुम्ही पहिल्यांदा त्याचं डायपर आहे ना ओलं, ते बदलताल का? तुमचा फोन ओला झालेला आहे तो सुकवताल? त्यावरती तर पार्थ हसतो आणि म्हणतो की पिंटू नाही तर बेबू. बेबू म्हटल्यानंतर दिव्या हसते. पार्थ म्हणतो की मी काव्याला सांगितलेलं आहे की आपल्या मुलाचं नाव बेबी ठेवायचं आहे. त्यावरती आता लगेच दिव्या म्हणते की हो ना, बेबू इज द क्यूट नेम. सर, व्हॉट अबाउट सुसू? पार्थ हसत असतो आणि पार्थ हसून म्हणतो की त्याचं काय आहे, कारण माझ्या बेबूचं, माझ्या बाळाचं डायपर मीच बदलणार आहे. कारण कसं आहे की माझा लहान भाऊ आहे युग, तिसरा भाऊ आहे आमचा छोटा. तेव्हा तो लहान होता त्यावेळेस मात्र त्याचा डायपर मीच बदलत होतो. त्यामुळे मला त्या कामाचं ट्रेनिंग मिळालेलं आहे. मला काही असं अवघड नाही जाणार आणि माझं बाळ आता मनाने चांगलंच अगदी म्हणजे तंग होणार आहे. आणि हे बघा दिव्या, तुम्हाला खरं सांगतो, एखाद्या मुलाला मात्र त्याचे कर्तबगार पुरुष त्याची बायको बनवते, त्या कर्तबगार पुरुषाला मात्र जबाबदार त्याचं बाळ सुद्धा बनवतं. वरती दिव्या ते ऐकून म्हणते की सर, अहो खरंच तुमचे विचार किती छान आहेत आणि तुमची फॅमिली सुद्धा खूप अशी अमेझिंग असणार आहेत. आणि हे बघा सर, फॅमिली तर इम्पॉर्टंट तर असू शकते. आणि हे बघा सर, माझंच बघा, 2-3 दिवसामध्ये साधारण मी 17 घरं बघितली असेल. तेव्हा मला प्रत्येक जणांनी काय सांगितलं की आम्ही जे घर आहे ना भाड्याने ते फक्त फॅमिली वाल्यांनाच देणार आहे. सांगा बरं सर, तुम्ही कसं करायचं? माझ्यासारख्या सिंगल मुलामुलींनी रस्त्यावर राहायचं का? त्यावरती आता पार्थिला म्हणतो की काम डाऊन. माझ्या ओळखीचे 2 असे लोक आहेत, हे त्यांचा नंबर पाठवतो. त्यावरती दिव्या म्हणते की हे बघा सर, कितीही ओळखीचे लोक जरी असले तरी आता सगळेजण हेच म्हणतात की आम्हाला जर घर द्यायचं असेल भाड्याने तर मात्र आम्ही फॅमिली असणाऱ्या लोकांनाच देऊ, जोडप्यांना. तुम्ही सांगा की सर आता काय करायचं? आणि तेवढ्यात आता पार्थ सुद्धा विचारात पडतो आणि दिव्या आता विचार करते आणि म्हणते की सर, अहो मला एक आठवलं, कशी भन्नाट आयडिया मला सुचलेली आहे. आय मीन क्रेझी आयडिया आहे. तुम्हाला आवडेल किंवा नाही मला माहिती नाही, पण त्या आयडियामुळे मात्र माझ्या घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पार्थ विचारतो की काय असे क्रेझी कोणती आयडिया आहे तुझी? हे बघा सर, कोल्हापूरवरून जेव्हा मी मुंबईला येत होते त्यावेळेस माझ्या तात्यांनी मला सांगितले, म्हणजे कसं की मुंबई शहर हे एक जुगाड आहे, जुगाड. सरळ मार्गाने जर काही मिळाले नाही तर आपली वाट ही वाकडी करायची. त्यामुळे सर, मी माझी वाट आहे तर ती वाकडी करणार आहे. त्यावरती पार्थ विचारतो की कुठली वाट? त्यावरती दिव्या म्हणते की हे बघा सर, मुंबई सारख्या शहरामध्ये माझ्यासारख्या मुलामुलींना काही म्हणजे सिंगल आम्ही आहोत ना, तर त्यांना घर काही भाड्याने मिळत नसतं आणि हे सगळं काही नवीन नाही. त्यासाठी फक्त थोडीशी बनवी करायची. आणि हे बघा सर, मला जी आयडिया सुचलेली आहे त्यामध्ये मला फक्त आणि फक्त थोडीशी मदत लागणार आहे. त्यावरती पार्थ विचारतो की काय मदत हवी आहे? आता दिव्या लगेच म्हणते की आपण कपल होऊयात. कपल म्हटल्यानंतर आता पार्थला खूप राग येतो. तो म्हणतो की काय बोलतेस? त्यावरती दिव्या म्हणते की सर, खरं नाही तर खोटं नवरा बायको व्हायचं आहे, फक्त घर मिळवण्यापुरतच, बाकी काही नाही. आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली? आणि हे बघा सर, तुम्हाला जर ओके असेल तर पटकन जाते आणि मंगळसूत्र उचलून घेऊन येते. पण हे बघा सर, मला जर कोणी नाव विचारलं तर मला हे नाव सांगावं लागेल, दिव्या पार्थ देशमुख. त्यावरती पार्थला खूप अगदी राग येतो. दिव्याला तर हेच साध्य करायचं असतं, म्हणून आता काव्या आणि पार्थ या दोघांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी तिचा हा प्लॅन असतो. त्यानंतर आता इकडे नंदिनी आणि जीवा डॉक्टरांकडे येतात. डॉक्टर आता म्हणतात की हे बघा, काहीच नॉर्मल नाही. जीवाने विचारलेलं असतं नॉर्मल आहे का सगळं, परंतु डॉक्टर काहीच नाही असं म्हणतात. तर दोघांना फार मोठा धक्का बसतो. जीवा विचारतो की म्हणजे नक्की काय? त्यावरती आता डॉक्टर थोडेसे घाबरलेलेच असतात. त्या म्हणतात की प्लीज, म्हणजे असं की तुम्ही प्लीज मनाची तयारी ठेवा. वरती नंदिनी म्हणते की हे बघा डॉक्टर, तुम्ही ती काळजी करूच नका, कारण पुन्हा बाळासाठी प्रयत्न करायचे आहेत. विचारानेच आम्ही एकमेकांना हुरूप देतोय, धीर देतोय, त्यामुळे मनाची तयारी तर आम्ही तशी केलेलीच आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज बोला काय आहे ते. त्यावरती डॉक्टर म्हणतात की तुमचे रिपोर्ट्स आलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला मेडिकल भाषेमध्ये नाही समजावत. रिपोर्ट्स प्रमाणे असं आलेलं आहे की नंदिनी पुन्हा आई नाही होऊ शकत. हे ऐकल्यानंतर आता जीवा आणि नंदिनीला फार मोठा धक्का बसतोय. मिस कॅरेजमुळे मात्र नंदिनींचे आई होण्याचे चान्सेस आहेत तर ते खूप कमी झालेले आहेत. हे ऐकल्यानंतर आता या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. दोघेही म्हणतात की काय बोलता डॉक्टर? आणि जवळपास
नसल्यातच हे सर्व जमा आहे. आय एम सॉरी असं म्हणल्यानंतर डॉक्टर आता अगदी त्यांच्याकडे सुद्धा धक्क्यानेच पाहतात आणि या दोघांना तर अजात जबरदस्त शॉक बसलेला आहे. त्यानंतर इकडे दिव्या मात्र आता ही पार्थला पुन्हा विचारते की सांगा ना सर, तुम्हाला चालेल का? दिव्या पार्थ देशमुख. पार्थला फारच राग येतो. तो लगेच उठून उभा राहतो आणि तिच्यावर ओरडतो. त्यावरती दिव्या म्हणते की सर, ओ सर, तुम्ही प्लीज चिडू नका सर. त्यावरती आता पार्थ म्हणतो की चिडू नका काय बोलतात? तुम्ही तर चिड येण्यासारखंच बोलतात. बोलण्याच्या अगोदर तुम्हाला एकदा सुद्धा विचार नाही करता येत का? मी तुम्हाला एकदा सांगून ठेवतो, ते डोक्यामध्ये चांगलंच फिट करून ठेवा की माझ्या नावाअगोदर फक्त एकच नाव लागणार आहे, ते पण आयुष्यभर काव्या पार्थ देशमुख. तुमची ही जी काही थिअरी आहे ना आयुष्यावरची, ती सगळ्यांना रिप्लेसमेंट असते, त्यामुळे काव्याला रिप्लेसमेंट नाही, लक्षात ठेवा, आणि नसणार सुद्धा. त्यावरती आता दिव्या थोडंसं डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते की सर, ओ सर, अहो तुम्ही माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला हो. मी फक्त घर मिळवण्यासाठी बोलले, बाकी माझं काही इंटेन्शन नव्हतं. हे बघा सर, तुमच्या काव्याला रिप्लेस करण्यासाठी मी कोणी नाही. आणि हे बघा सर, रिअली सॉरी. खरंच किती स्टुपिड आयडिया तुमच्याशी शेअर केली बरं. आणि कसं मी इतका स्टुपिड विचार करू शकते सर? खरं काय करणार होते माझ्या डोक्यामध्ये आलं ते बघा. आपण मात्र आपल्या स्पेशल माणसासाठी वेडेपणाच्या कोणत्याही थराला तर जातोच, आणि त्यामुळेच मात्र मी माझ्या स्पेशल माणसाच्या काळजीपोटी ह्या सगळ्याचा विचार केला. खरंच की माझा कोणताही हेतू नव्हता. त्यावरती आता पार्थ विचारतो की स्पेशल माणूस का? दिव्या लगेच म्हणते की रॉबिन. माझ्यासाठी मात्र तो माझा स्पेशल माणूस आहे सर. त्याच्यासाठीच हा सगळा खटापट करत आहे, बाकी असं काही नाही. आणि हे बघा सर, जनावरांना सुद्धा भावना असतात, त्यांना दुःख, सगळे काही गोष्टी आहेत ते कळत असतात. हॅपीनेस, सॅड, स्ट्रेसफुल सिच्युएशन, सगळं त्यांना कळतं. आणि आय थिंक म्हणजे मला असं सांगायचं की रॉबिनला सुद्धा हे कळालेलं आहे की 2 दिवसापासून मी जास्त स्ट्रेसमध्ये आहे. 2 दिवस झाले सर तो गप्प असतो. हे बघा, तो सुद्धा दुःखामध्ये आहे हे त्याला सुद्धा कळतं आणि मला सुद्धा कळतं. आमच्या दोघांचं अटॅचमेंट खूपच वेगळं असतं. एखाद्या व्यक्तीशी जर मी अटॅच झाले तर ती व्यक्ती मला खरंच नाही सोडवत. रॉबिनच माझ्यासाठी ती व्यक्ती आहे. रॉबिनला सुद्धा त्या घराची सवय झालेली आहे आणि ते घर मला उद्या सोडावं लागणार आहे. त्यामुळे रॉबिनच्या भीतीने आणि घराच्या काळजीने मात्र माझ्या डोक्यामध्ये नको ते विचार आलेत आणि खरंच आता रडण्याचं नाटक करते आणि रडत आहे. कुठलाही विचार न करता डायरेक्टली मी ते बोलून गेले सर. खरंच रिअली सॉरी सर, रिअली सॉरी म्हणून खूप रडत आहे. पार्थला आता पुन्हा तिच्यावर कीव येते. त्यालाच वाईट वाटतं आणि तो इट्स ओके करतो. तेव्हा मात्र दिव्या लगेच आता पार्थच्या मिठीत येते आणि खूप रडत असते. पार्थ तिला हात सुद्धा लावत नाही आणि म्हणतो की मिस दिव्या प्लीज रडू नका. आणि तेवढ्यात आता जी एक एम्प्लॉई आहे ती मात्र दरवाजातून जात असते आणि ती हे सर्व पाहते. लगेच त्या दोघांचा फोटो काढून घेते. मात्र आता लगेच दिव्याला बाजूला करतो आणि पाणी प्या असं म्हणतो. हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या राहण्याची सोय करतोय. त्यानंतर आता इकडे डॉक्टरनी जे सांगितलेलं आहे तर जीवाचा काही विश्वास नसतो. जीवा म्हणतो की नाही, मी हे सर्व नाही मानत, शक्यच नाही, ते विश्वासच ठेवू शकत नाही. माझा या सगळ्यावरती विश्वास नाही, मी तुम्हाला खरं सांगतोय, खरंच विश्वास नाही ठेवू शकत. त्यावरती नंदिनी म्हणते की खरंच माझा सुद्धा या सगळ्यावरती विश्वासच बसत नाही आणि माझ्याच बाबतीत हे सर्व का होते. मी खरंच सांगते की आजपर्यंत मी खरंच कुणाचं कधीही वाईट केलेलं नाही. मला कोणत्याही वाईट सवयी नाही. मी कधी कुणाबद्दल वाईट विचार केलेला नाही. माझ्या सगळ्या सवयी चांगल्या आहेत, पण तरी सुद्धा माझ्याच बाबतीत हे सगळं का होते डॉक्टर, म्हणून नंदिनी रडत आहे. डॉक्टरना सुद्धा वाईट वाटतं. डॉक्टर नंदिनीला समजवतात, परंतु काही गोष्टी आपल्या हातातच नसतात, मेडिकल सायन्सच्या सुद्धा हातात नसतं. त्यावरती जीवा म्हणतो की तरी सुद्धा आमचा या सगळ्यावरती विश्वासच नसेल. हे बघा डॉक्टर, तुमच्याकडे येण्या अगोदर आम्ही ऑलरेडी 2 डॉक्टरांकडे सुद्धा गेलो होतो. त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की नंदिनी कधीही आई होऊ शकत नाही. सांगितलं होतं की नाही असं तो नंदिनीला विचारतो. हे बघा डॉक्टर, हेच तुम्ही खोटे ठरवलं. नंदिनी मात्र आई झाली. हे बघा, त्यामुळे पुन्हा सुद्धा तसंच होऊ शकतं आणि तसं चमत्कार होऊन नंदिनी पुन्हा आई होऊ शकेल. त्यावरती आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, माझं मत, माझे रिपोर्ट्स आहे ते जर चुकीचे निघाले, सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. त्यावरती नंदिनी म्हणते की हे बघा सर, तसं जर असेल तर आम्ही सेकंड ओपिनियन घेतोय. त्यावरती डॉक्टर म्हणतात की नक्की घ्या, परंतु मिस कॅरेज बद्दल घरामध्ये सांगा. मी तुमची फॅमिली डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला सांगते. गोष्टी नंतर खूप काही बिघडतात आणि घरचे सुद्धा एकच प्रश्न विचारत राहतात, मला त्यावेळेस हे सर्व का सांगितलं नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, घरामध्ये अगदी कुणाला तरी विश्वासात घ्या आणि कुणाला तरी सांगा. तेवढ्यात नंदिनीला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. नंदिनी आणि जीवा जेव्हा घरी येतात तर मानिनी विचारते की नंदिनी, अगं आज तुझी सोनोग्राफी आहे ना, त्यामुळे आज मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. हे ऐकून जीवा आणि नंदिनीला फार मोठा धक्का बसतोय. मात्र आता मानिनी ही आता तेथे आलेलीच आहे सोनोग्राफीसाठी. तेव्हा मानिनीला म्हणजे आता नक्की काय आहे ते कळणार आहे वाटतं. ते नंदिनीला मात्र डॉक्टर बेडवर झोपायला सांगतात. त्याच वेळेस आता नंदिनी खूप घाबरलेली असते आणि डॉक्टर मात्र सोनोग्राफी करत आहेत. जीवाने आता नंदिनीचा हात घट्ट पकडलेला आहे आणि मानिनी तेथेच उभी आहे. तर मित्रांनो, आता नक्की असा काय कोणता चमत्कार होऊ शकतो हे आपल्या बघण्यासाठी आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.